हरिओम. सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. पाठकणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले, खांदे जमिनीकडे सैलसर सोडलेले, हाताची कोपरं शरीराच्या जवळ. देहधारणा. जाणीव आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 15 ते 20 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. यासाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. पोट किंचितसं बाहेर येत आहे. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 15 ते 20 आवर्तन यथाशक्ती. आपली जाणीव पोटाच्या हालचालीकडे. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग, दोन्ही नाकपुड्या याची जाणीव. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. बंद डोळ्यांसमोर ओमची प्रतिमा पाहण्याचा प्रयत्न करूया. अ, उ, म आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम, त्याचं स्मरण, मनन आणि चिंतन. ओमचे 3 मध्यम पट्टीतले उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. अ, अ, प्रार्थना. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः. कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. योगीजन नित्यनेमाने बिंदूसहित ज्या ओंकाराचे ध्यान करतात अशा इच्छापूर्ती आणि मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत सावकाश कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. निर्माण झालेली ऊब संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. विश्रांती सुरुवातीला दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन
दोन्ही पायांमध्ये आता जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय. करणार आहोत आपण आता चक्की चालन. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. बरोबर. आणि थोडस पुढे झुका. कमरेतनं पुढे झुका. हाताची पकड जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर हळूहळू उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरवा. 1. दोन्ही हात कोपरामधनं सरळ असतील. 2. हाताची पकड पावलाच्या बाहेर जाऊ देत. 3. 4. 5. 5 वेळा पूर्ण झाले की पुन्हा एकदा मध्ये यायचंय. हा. पुन्हा मध्ये यायचंय. पुन्हा कमरेतनं पुढे झुकायचंय. दोन्ही पाय अजून ताणून घेण्याचा प्रयत्न करा आणि हाताची पकड जमिनीवर टेकवा आणि सुरुवात करा डावीकडून उजवीकडे. 1. 2. 3. 4 आणि 5. 5 वेळा पूर्ण झालं की थांबायचंय मध्यभागी येऊन. दोन्ही हात खाली. पायांमधलं अंतर तसंच ठेवायचंय. आता दोन्ही हातांनी उजवं पाऊल पकडायचंय. डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर नेऊन उजव्या बाजूला आपल्याला बेंड व्हायचंय. हा. बघा पाऊल पकडता येतंय का? नसेल पकडता येत तरी काही हरकत नाहीये. पण जास्तीत जास्त स्ट्रेच घ्या साईडवर. 1. 2. डावीकडे. 3. 4. एकदा डावीकडे एकदा उजवीकडे. 5. 6. बरोबर. 7. 8. 9. 10. 10 वेळा झालं की थांबा. आता दोन्ही हातांची जी टोकं आहेत म्हणजे जे आपलं काय म्हणतात त्याला अग्रभाग जो आहे तो असा जमिनीवर ठेवा. पाठकणा सरळ. आणि आता आपल्याला बोटांनी पुढे चालायचंय. बोटांनी पुढे चाला. जेवढं जेवढं पुढे तुम्हाला जाता येईल तेवढं पुढे जा. दोन्ही पाय ताणून घेण्याचा प्रयत्न करा. जेवढं तुम्हाला पुढे जाता येईल तेवढं पुढे जा आणि कपाळ त्यानंतर जमिनीकडे सैल सोडा. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी मात्र हे करणं टाळा. जेवढं तुम्हाला बोटांनी पुढे सरकता येईल तेवढं पुढे सरकायचंय. अंतिम स्थितीमध्ये थांबायचंय आणि त्यानंतर उजव्या हाताने उजवं पाऊल पकडा. डाव्या हाताने डावं पाऊल पकडा आणि कपाळ जमिनीकडे सैल सोडून द्या. एकदम रिलॅक्स. इथे थांबा. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल. सावकाश तिथल्या तिथे सरळ. छान. खूप छान. दर्शन दे. आणि आता दोन्ही पावलं जोडून घ्या. बटरफ्लाय. हाताची पकड पावलांच्या बाहेर. गुडघे जमिनीकडे सैल सोडून द्या. डोळे अलगद मिटून घ्या. आणि एक हलकस स्मित हास्य आपल्या ओठांवरती. आणि आता थोडीशी डायनॅमिक हालचाल गुडघे वर खाली करण्याची सुरुवात करूया. गुडघे वर खाली डायनॅमिक. छान. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायचे. सावकाश कृती थांबून तिथल्या तिथेच साधी मांडी. आज आपल्याला मनगट, कोपर आणि खांदा यांचे एकत्रित लुजनिंग करायचंय. म्हणजे प्रत्येक वेगवेगळं न करता आपण तिन्ही एकत्र करणार आहोत. कसं बघा. दोन्ही हात समोर घ्यायचे. डाव्या हाताने उजव्या हाताला पीळ द्यायचा. हे बघा असं. हातांची बोटं गुंफून घ्या. डावा हात वर असेल. उजवा हात समोर घ्या. डावा हात क्रॉस करून वर घ्या. हा. आणि हातांची बोटं गुंफून घ्या. एकमेकांमध्ये क्लच करा. हातांची बोटं गुंफून घ्या एकमेकांमध्ये. हा. बरोबर. आणि आता 1 वर 2 खाली. हा. बरोबर. 1 वर 2 खाली. हा. बरोबर. बरोबर. थोडीशी तुमची हाताची जी गुंफण आहे ती बघा. आपल्याला आतून हात वर घ्यायचा आहे आणि बाहेरून पुन्हा समोर करायचा आहे. हा. बरोबर. थोडंसं कठीण वाटेल पण ट्राय करूया. ठीक आहे. आता श्वास घेत वर घ्या. श्वास सोडत खाली. हा. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. हा. आता हातांची बोटं सोडून द्या आणि डाव्या हाताच्या वरून उजवा हात घ्या. मगाशी डावा हात वर होता. आता उजवा हात वर आहे. बरोबर. ठीक आहे. आता सुरुवात करूया पुन्हा एकदा. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर.
श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. एक लास्ट राउंड करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. छान. सावकाश थांबा. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. डोळे अलगद मिटून घ्या. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या. तोंडाने पूर्ण श्वास सोडून द्या. करूया नेक रोटेशन. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे. सावकाश हनुवटी गळ्याकडे घेऊन जाऊया. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र हनुवटी गळ्याकडे नेणं टाळायचं आहे. आणि आता सुरुवात करूया. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. एक, मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अजून एक राऊंड. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी, डावीकडे पाठीमागे. डोळे अलगद मिटलेले आणि ही कृती करायची आहे. जाणीव पूर्णपणे मानेच्या सांध्यांकडे. लास्ट राऊंड. डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचंय. सावकाश मान सरळ करायची, डोळे अलगद मिटलेले आणि तिथल्या तिथेच विश्रांती. करूया शोल्डर रोटेशन. डोळे अलगद उघडायचे, दोन्ही हात समोर घ्यायचे आहेत. हातांची बोटं तळवे सिलिंगच्या दिशेला, कोपरं दोन्ही जॉईन करून घ्यायचे आहेत. दोन्ही कोपरं समोरून जॉईन. आणि आता श्वास घेत घेत वर, श्वास सोडत खाली. 1, 2, बरोबर. छान. आणि 3. अँटी क्लॉकवाईज. पुन्हा दोन्ही कोपरे जॉईन. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1, 2, बरोबर. आणि 3. 3 वेळा झालं की थांबा. दोन्ही हात पुन्हा गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. आज आपण करणार आहोत जानुशिरासन. त्यानंतर त्याच्या पुढचं आसन पश्चिमोत्तानासन आणि मग करणार आहोत आपण वक्रासन. तर आधी आपण जानुशिरासन आणि पश्चिमोत्तानासन करूया आणि त्यानंतर वक्रासनाकडे वळूया. तर जानुशिरासन आपण आधी पाहिलेलं आहे. सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, पाठकाणा सरळ. ज्यांना वर्टिगो, मायग्रेनचा त्रास आहे, त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची हृदयविकाराची शस्त्रक्रिया, अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी झाली असेल तर मात्र पुढे झुकणारी आसनं टाळायची आहेत. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. डावा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून ठेवूया. उजवा पाय सरळ असेल, अगदी व्यवस्थित. दोन्ही हात आता उजव्या पायाच्या मांडीवर. नजर समोर, पाठकाणा सरळ. एक श्वास भरून घ्या. हनुवटी थोडीशी वर उचलली जाईल आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. आधी दोन्ही हातांनी उजवं पाऊल पकडायचा प्रयत्न करा. उजवं पाऊल, पायाची बोटं, टाच जे पकडता येईल ते पकडा. हात जर पोचत नसतील तर जमिनीकडे सैल सोडा आणि त्यानंतर आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैल सोडा. दोन्ही हात जमिनीला टेकून सैल सोडा. अंतिम स्थितीमध्ये उजवा पाय गुडघ्यातनं सरळ आहे याची खात्री करून घ्यायची आहे. खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, डोळे अलगद मिटलेले, जोड श्वासाची. 5, 4, 3, 2, 1. उलट साल. तिथल्या तिथेच श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. आता डावा पाय सरळ करा. पुन्हा दोन्ही पावलं जुळवून घ्या आणि उजवा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. दोन्ही हात आता डाव्या पायाच्या मांडीवर असतील. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांचे गुडघे थोडेसे फोल्ड झाले तरी हरकत नाहीये. आणि आता सुरुवात करूया. नजर समोर. एक श्वास भरून घेऊया. हनुवटी वर उचलली जाईल. श्वास सोडत हळूहळू आपण कमरेतनं पुढे झुकायचं आहे. दोन्ही हातांनी पाऊल, पावलाची बोटं, टाच, तळपाय पकडायचा प्रयत्न करा. जर हात जात नसतील पावलापर्यंत तर जमिनीकडे सैल सोडा आणि त्यानंतर आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडून द्या. यथाशक्ती थांबा. पोटाचे स्नायू रिलॅक्स, खांदे रिलॅक्स, डोळे अलगद मिटलेले, जोड श्वासाकडे. यथाशक्ती थांबतोय. डावा पायाचे हॅमस्ट्रिंग मसल ताणले गेले याची जाणीव. 5, 4,
3, 2, 1. उलट चाल. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. दोन्ही पाय समोर. थोडा वेळ विश्रांती. आपण क्रमाक्रमाने एकदा उजवीकडून डावीकडून पुढे सुटलो होतो. त्यामुळे एक एक पाय आपला ताणला गेला होता आणि आता पश्चिमोत्तानासन. याच्या पुढची ऍडव्हान्स कृती. दोन्ही पाय जुळलेले. कॉन्ट्राइंडिकेशन सेम आहे. ज्यांना हृदयविकार, वर्टिगो, मायग्रेनचा त्रास आहे त्यांनी पुढे झुकणारी आसनं टाळायची. त्याचबरोबर पाठीच्या मणक्याची दुखणी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे वर्ज्य आहे. पश्चिमोत्तानासनमुळे पाठकडा आपला अधिक फ्लेक्झिबल होतो. चयापचयाची आपली जी क्षमता आहे ती वाढते. त्यामुळे पोटाचा जो वाढलेला भाग आहे तो कमी व्हायला मदत होते. वेट लॉस जो आहे तो चांगल्या प्रकारे होतो या आसनाच्या अभ्यासाने. तर आता सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवायचे. उजवा हात उजव्या मांडीवर, डावा हात डाव्या मांडीवर. हातांची बोटं पावलाच्या दिशेने. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. पाठकणा आपला सरळ असेल. कुठेही तो आपला मागे किंवा पुढे न झुकवता समस्थितीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. ज्यांना असं वाटतोय की आपला बॅलन्स जातोय त्यांनी थोडंसं भिंतीचा आधार घ्या. भिंतीला टेकून न बसता भिंतीचा फक्त आधारासाठी वापर करा. नजर समोर. आहे तो श्वास सोडा. एक श्वास भरून घ्या. पुन्हा एकदा हनुवटी वर उचलली जाईल आणि श्वास सोडत दोन्ही हात पायाला घासत घासत क्रमाक्रमाने उजव्या हाताने उजवं पाऊल, डाव्या हाताने डावं पाऊल पकडा किंवा हात जमिनीकडे सैल सोडा. जा, जेवढं पुढे जाता येईल तेवढं पुढे जा. ठीक आहे. जर तेवढंही पुढे जाता येत नसेल तर दोन्ही हातांनी अंगठे पकडा पावलाचे. ज्यांचे हात पावलापर्यंत जात नसतील, अंगठे अंगठे पण नाही पकडता येते, ठीक आहे. हात जमिनीकडे सैल सोडा आणि ज्यांनी अंगठे पकडलेत त्यांनी कपाळ गुडघ्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. ज्यांचे हात पावलापर्यंत जात आहेत त्यांनी दोन्ही पावलं पकडायचा प्रयत्न करा. दोन्ही हातांची कोपरं जमिनीकडे सैल सोडा. डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. खांदे पुन्हा एकदा रिलॅक्स. पाठकण्याला लोअर बॅक पासून वरपर्यंत आलेला ताण त्याकडे लक्ष. पोटावरती आलेला प्रेशर त्याची जाणीव. यथाशक्ती थांबूया आणि उलट चाल करताना सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. दोन्ही पायांमध्ये अंतर. मान मागे सैल सर सोडा. विश्रांती. जेव्हा आपण डोकं पावलाकडे किंवा गुडघ्याकडे सोडतो तेव्हा रक्तप्रवाह हा डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. तो पुन्हा एकदा पूर्ववत होऊ दे. आज आपण बघणार आहोत वक्रासन, ज्याच्याने आपल्या पाठीच्या कण्याला आणि ओटीपोटावरती पीळ येतो. या आसनाच्या अभ्यासाने आपला डायबिटीज जो आहे तो कंट्रोल मध्ये राहतो. उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक असं हे वक्रासन मानलं गेलेलं आहे. कसं करायचं दाखवून देते. वर्ज्य ज्यांना पाठीच्या मणक्याची दुखणी आहेत, त्याचबरोबर शोल्डरची दुखणी आहेत, त्यांनी हे आसन करणं टाळायचंय. तर ह्या आसनामुळे डायबिटीज आणि थायरॉइड हे दोन्हीही उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक हे आसन आहे. तर इथे दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. उजवा जो पाय आहे तो फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याला लावून घ्यायचं. डाव्या हाताने उजव्या आपल्या पायाला समोरून विळखा द्यायचा. उजवा हात बघा मागे ठेवायचा. जिथे आपलं पाठीचा मणका आहे तिथे मागे असेल उजवा हात. समोरून डाव्या हाताने उजव्या पायाला विळखा द्यायचा आणि उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. डावा पाय जास्तीत जास्त ताणून किंवा सरळ ठेवण्याचा प्रयत्न. बघा या प्रकारे. इथे आपल्याला पाठीच्या मणक्यावर आणि पोटावरती छान असा पीळ येतो. हनुवटी उजव्या खांद्याला समांतर ठेवायची. उलट चाल करताना आधी मान मध्यभागी येईल आणि समोरून हाताचा विळखा सोडून द्यायचा. बरोबर. ठीक आहे, लक्षात आली आहे कृती. मग आता आपण एकत्रित करूया. दोन्ही पाय जुळलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीच्या जवळ, गुडघ्याच्या जवळ घ्या. उजवा हात मागे जिथे आपला पाठीचा कणा आहे तिथे, म्हणजे आपली पाठ सरळ राहील. समोरून डाव्या हाताने उजव्या पायाला वळखा द्या. बरोबर. आणि उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये
खांदे एका सरळ रेषेमध्ये येतील. हनुवटी उजव्या खांद्याला समांतर येईल. डोळे अलगद मिटून घ्या आणि देहधारणा बघा. कंठस्थ ग्रंथींवर डाव्या बाजूने ताण आहे, उजवीकडे प्रेशर आहे, खाली कमरेच्या इकडे पीळ आहे, ओटीपोटावर पीळ आहे. या सगळ्याचा अनुभव आणि प्राणधारणा सोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आधी मान मध्यभागी येईल. हाताचा विळखा सोडून द्या. उजवा पाय सरळ करा. बरोबर. छान. हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. डावा पाय जो आहे तो फोल्ड करा. त्याचा पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याच्या जवळ येऊ देत. डावा हात सपोर्टसाठी मागे असेल म्हणजे आपला पाठकणा सरळ होईल. समोरून उजव्या हाताने डाव्या पायाला विळखा द्या. बरोबर. आणि डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. खांदे एका सरळ रेषेमध्ये. हनुवटी डाव्या खांद्याला समांतर. डोळे अलगद मिटलेले आणि पुन्हा एकदा देह धारणा. कंठस्थ ग्रंथींवर उजव्या बाजूने ताण, डाव्या बाजूला दाब आहे त्याकडे लक्ष. त्याचबरोबर विरुद्ध बाजूने पाठीच्या कण्यावरती कमरेच्या स्नायूंवर आणि ओटीपोटावर आलेला पीळ, ताण आणि ताण याकडे लक्ष. जोड श्वासाची. प्राणधारण. 1 ते 2 श्वास थांबायचं यथाशक्ती. उलट चाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आधी मान मध्यभागी येईल. समोरून हाताचा विळखा सोडून द्या. पाय सरळ करा डावा पाय आणि विश्रांती. नाकाने एक श्वास भरून घ्या. तोंडाने संपूर्ण श्वास सोडा. आणि सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला वळायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर. डोळे अलगद मिटलेले. टाचा आजच्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. दोन्ही हात शरीरापासून लांब. हातांची बोटं अर्धवट मिटली. संपूर्ण शरीर एकदम रिलॅक्स जमिनीच्या दिशेने. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावरती. आता दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. आपला डावा जो पाय आहे तो फोल्ड करा आणि पुन्हा एकदा त्याचा पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ. डाव्या पायाचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ. खांदे एकदम रिलॅक्स. आणि आता हळूहळू उजवा पाय आपण टप्प्याटप्प्याने 90 डिग्री वर घेणार. सुरुवात करूया. उजवा पाय 10 अंश वर, मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90. बरोबर. छान. आता ज्यांना पायामध्ये थरथर वाटत असेल, गुडघ्यातनं पाय फोल्ड झाल्यासारखं वाटत असेल, त्यांनी आपल्या हाताची पकड मांडी किंवा गुडघ्याच्या मागे द्या. आणि आता आपलं पाऊल जे आहे ते आपण अँकल जॉईंट्स मधून वर आणि खाली करणार आहोत. फक्त पाऊल अँकल जॉईंट्स मधून वर खाली करा. हा बरोबर. छान. वर खाली करायचंय. परफेक्ट. आणि आता गोलाकार फिरून घ्या. क्लॉकवाईज 3 वेळेला पाऊल. क्लॉकवाईज 3 वेळेला उजवीकडून डावीकडे. बरोबर. आणि आता डावीकडून उजवीकडे 3 वेळेला. बरोबर. आणि आता आपल्याला श्वास घेत उजवा पाय फोल्ड करायचा आहे आणि श्वास सोडत सरळ. बरोबर. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. नाही, वरच्या वरच 90 डिग्री तसाच वर ठेवायचा आणि तिथल्या तिथे श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. 1. बरोबर. श्वास घेत फोल्ड. तुंबडायचा आहे. श्वास सोडत सरळ. छान. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. हा बरोबर. आता तो वरती असलेला पाय पुन्हा 90 डिग्री वर आहे उजवा पाय. तो गोलाकार फिरून घेऊया. सुरुवात करा उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरवायला. जेव्हा पाय खाली येईल तेव्हा टाच जमिनीला लागू दे. 1. जांघेतून उजवा पाय गोलाकार फिरतोय. वरच्या वर न करता खाली टाच जमिनीकडे येऊ दे. 2.
हा, यथाशक्ती सावकाश. 3. हा, बरोबर करताय. आणि आता डावीकडून उजवीकडे घ्या. 1. 2. अगदी सावकाश करा. जर दमल्यासारखं वाटत असेल, सहन होत नसेल, तर मग सोडून द्या. आणि 3. आपल्याला ओव्हर ट्राय करायचा नाही. हा, पुन्हा पाय वर आहे 90 डिग्री. आता उजवा पाय जास्तीत जास्त उजवीकडे घ्या आणि पुन्हा मध्यभागी आणा. 1. बरोबर. उजवीकडे घ्या, पुन्हा मध्यभागी. 2. ठीक आहे. सावकाश उजवा पाय खाली येऊ देत. नियंत्रित जमिनीवर टेकवा. डावा पाय सरळ करा आणि थोडा वेळ विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. तीच कृती आता विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय आता फोल्ड करा. त्याचा पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ घ्या आणि डावा पाय टप्प्याटप्प्याने वर घेऊया. सुरुवात करूया. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90. बरोबर. हाताचा सपोर्ट तुम्ही गुडघ्या मागे किंवा मांडीच्या मागे देऊ शकता आणि डाव्या पायाचं पाऊल अँकल जॉईंट मधून वर खाली करा. अँकल जॉईंट मधून ताण आणि दाब. बरोबर. आणि त्यानंतर रोटेशन क्लॉकवाईज 3 वेळेला उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरून घ्या. अँकल जॉईंट्स मधून पाऊल. बरोबर. आणि डावीकडून उजवीकडे गोलाकार फिरून घ्या 3 वेळेला. छान. आणि आता उजवा पाय श्वास घेत फोल्ड करूया. श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. बरोबर. श्वास घेत फोल्ड. श्वास सोडत सरळ. हा, बरोबर. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज 3 वेळेला. सावकाश डावा पाय उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरवायचा आहे. 1. टाच जमिनीकडे लागू दे. 2. जांघेतून गोलाकार फिरतोय आपला डावा पाय. 3. अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे. 1. टाच जमिनीकडे जाऊ दे. 2. गुडघ्यातनं पाय सरळ ठेवण्याचा प्रयत्न. आणि 3. बरोबर. छान. आणि आता डावा पाय जास्तीत जास्त डावीकडे आणि मध्यभागी. बरोबर. डावीकडे मध्यभागी. सावकाश डावा पाय हळूहळू नियंत्रित जमिनीवर. उजवा पाय सरळ आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. आज आपण बघणार आहोत सुलभ मत्स्यासन कसं करायचं. फक्त एका कुशीला वळून बघून घ्या. पूर्ण उठून बसायची गरज नाहीये. ज्यांना पाठीच्या मणक्याची दुखणी आहेत त्यांनी मात्र हे करणं टाळायचं आहे. सुलभ मत्स्यासनामुळे आपला थायरॉइड प्रतिबंधात्मक राहतो. त्याचबरोबर आपली लंग्स कॅपॅसिटी वाढते. फक्त एका कुशीला वळून बघून घ्या. सुलभ मत्स्यासन आहे. इथे दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ ठेवायचे आणि त्यानंतर उजव्या हाताचा तळवा उजव्या सीट खाली घ्यायचा. डाव्या हाताचा तळवा डाव्या सीटच्या खाली घ्यायचा. बघा, हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीवर आहे. ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी फक्त एवढीच कृती करायची. बाकीच्यांनी बघून घ्या. आपलं डोकं सावकाश वर उचलायचं अशा प्रकारे आणि आपल्या टाळूचा भाग आतल्या बाजूने जमिनीवर ठेवण्याचा प्रयत्न करायचा. सपोर्ट इथे हाताच्या कोपराचा तुम्ही घेऊ शकता. बघा, हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीवर आहेत. इथे पाठीच्या मणक्याला अंतर्वक्र आकार प्राप्त होतो. गळ्यापासून पोटापर्यंत स्नायू ताणले जातात. पावलं बघा जमिनीकडे ताणून ठेवलेली आहेत. हाताची कोपरं न उचलता टाळूचा भाग आपण जमिनीला लावलाय. इथे यथाशक्ती थांबायचं आणि उलट चाल करताना पुन्हा एकदा सावकाश हाताच्या कोपराच्या आधाराने डोकं आधी वर उचलायचं
पाठीचा एक मणका जमिनीवर, डोकं जमिनीवर आणि हातांचा आधार काढून घ्यायचा. ठीक आहे, लक्षात आलंय? हे आहे सुलभ मत्स्यासन. पूर्ण मत्स्यासनाची ही आधीची पायरी आहे. तर आता सुरुवात करूया. ज्यांना पाठीच्या मणक्याचा आणि मानेच्या मणक्याचा त्रास आहे त्यांनी हे करणं टाळा. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये. आणि आता उजवा जो आपला हात आहे त्याचा तळवा उजव्या सीट खाली घ्या, डाव्या हाताचा तळवा डाव्या सीट खाली घ्या. हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीवर आहे. खांदे रिलॅक्स, कमरेचे स्नायू रिलॅक्स, चेहरा शांत. आणि आता सावकाश डोकं वर उचलून आपल्या टाळूचा भाग जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा. टाळूचा भाग जमिनीवर. खूप छान. बरोबर होत आहे दर्शनाताई? आता जर ज्यांनी केस, लेडीजने केस बांधले असतील तर ते थोडेसे सैल करा, ऍडजस्ट करा. बरोबर, छान दिसतंय तुमचं. बरोबर. अंतिम स्थितीमध्ये श्वास चालू असेल आणि इथे कोपरं पूर्णपणे जमिनीवर, पावलं जमिनीकडे ताणून घ्या. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. पाठकण्याला प्रेशर आहे, पोटावरती, गळ्यावरती हलकासा ताण दाब जाणवतोय, त्याची जाणीव. जोड श्वासाची. उलट चाल करूया. सावकाश डोळे उघडायचे, डोकं सावकाश वर उचला. पाठीचा एक एक मणका आणि डोकं जमिनीवर. हातांचा आधार काढून घ्या जो सीटच्या खाली आहे तो, आणि विश्रांती. मत्स्यासनामध्ये आपले छातीचे स्नायू बरगड्या, तिची फुफ्फुस ताणली जातात. त्यामुळे आपोआप आपला श्वसन मार्ग जो आहे तो सुधारतो, आपल्या फुफ्फुसांचं आरोग्य सुधारतो. ज्यांना अस्थमा आहे, दम्याचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे मत्स्यासन अतिशय उपयुक्त ठरतं. आता ह्याला कॉम्प्लिमेंट करणारं करूया पवन मुक्तासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. जिथे मत्स्यासनामध्ये पाठीच्या कण्याला प्रेशर असतो तिथेच या पवन मुक्तासनामध्ये ताण जाणवेल. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय 30 अंशापर्यंत वर उचला आणि ते फोल्ड करा. बरोबर. आणि आपल्या फोल्ड केलेल्या पायांना आपल्या हातांचा विळखा द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून त्याप्रमाणे विळखा द्या. आपल्या संपूर्ण शरीराचं गाठोडं तयार झालंय. बरोबर. पोटावरती छान प्रेशर आलेलं आहे. पावलं जमिनीकडे सैल सोडा. त्याच्या नावातच याचे लाभ आहेत. गॅसेसचा त्रास कमी होतो, अन्न पचन सुधारतं, वेट लॉस खूप चांगला होतो. आता ज्यांना पाठीचं दुखणी आहे, सर्वायकलचा त्रास आहे, त्यांनी पुढची कृती करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी सावकाश डोकं वर उचलायचं, आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. छान. इथे हलकस शॉर्ट ब्रीदिंग होईल. 1 2 3 4 5. उलट चाल. नियंत्रित. डोकं जमिनीवर. हाताचा विळखा सोडून द्या. दोन्ही पाय आधी हवेत सरळ करा गुडघ्यात आणि नियंत्रित जमिनीवर. विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल नाकाने श्वास घ्या, तोंडाने संपूर्ण श्वास सावकाशपणे सोडून द्या. सावकाश एका कुशीला वळा आणि पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. त्याचा आतल्या बाजूला पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. आता ज्यांना टीव्ही पोस्चर मध्ये विश्रांती घ्यायची त्याप्रमाणे पण ते करू शकतात. आपण आपला कम्फर्ट सांभाळायचा आहे. आणि आता सुरुवात करूया. मी सांगते त्याप्रमाणे कृती करा. अगदीच नाही समजलं तर तुम्ही माझ्याकडे बघू शकता. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर ठेवा. आता पायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत. आणि आता उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या.
उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर, उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ दे. आपण करणार आहोत अर्ध धनुरासन. ज्यांची कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असेल पोटाची, त्यांनी मात्र हे करणं टाळायचं आहे. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी यथाशक्ती प्रयत्न करावा. या आसनाच्या सरावाने आपल्या पाठीचा कणा अधिक फ्लेक्झिबल राहतो. आता डावा पाय फोल्ड करा आणि डाव्या हाताने डाव्या पायाचा अँकल पकडा, घोटा पकडा. हा, बरोबर. आता उजवा पाय आपल्याला तसा जमिनीवर ठेवायचा आहे. आता फक्त डाव्या पायाची मांडी जमिनीपासून वर उचला. आपलं कपाळ वर उचललं जाईल. बरोबर. उजवा हात जो जमिनीवर आहे तो जमिनीपासून वर उचला, म्हणजे अजून आपण थोडेसे वर उचलले जाऊ. बरोबर. उजवा पाय पूर्णपणे जमिनीवर. छान. नजर उजव्या हाताच्या बोटांकडे ठेवा. उजवा हात समोरून ताणण्याचा प्रयत्न करा आणि जोड श्वासाची. छान. 1 2 3 4 5 5 4 3 2 1. रिलॅक्स. उजवा हात खाली, कपाळ जमिनीवर, डाव्या पायाची पकड सोडून द्या. थोडा वेळ विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होतोय. उजवा पाय फोल्ड करा, उजव्या पायाचा अँकल पकडा. उजवा पायाची मांडी जमिनीपासून वर उचला. कपाळ सावकाश वर येईल. डाव्या हात जमिनीपासून वर उचला. नजर आपली डाव्या हाताच्या बोटांकडे. छान. यथाशक्ती थांबा. 5 4 3 2 1 1 2 3 4 5. उलट चाल. डावा हात खाली, कपाळ जमिनीवर, उजव्या पायाची पकड सोडून द्या आणि एका मुठीवरून पाठीवर पडून विश्रांती. मिटून श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने हळुवारपणे सोडून द्या. आणि आता सावकाश एका कुशीला वळा, बैठक स्थितीमध्ये या आणि मग हळूहळू दंड स्थितीमध्ये. सावकाश. विश्रांती दंड स्थितीमध्ये. करूया आपण नी रोटेशन. त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात आता आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे, गुडघ्याच्या वाटीवर. आणि सुरुवात करूया. 1 2 बरोबर, 3 4 5. डावीकडून उजवीकडे. 1 2 3 4 5. बरोबर. सावकाश वर या आणि पुन्हा एकदा विश्रांती. करूया ताडासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. आधी ती पकड आपल्या शरीराच्या जवळ असेल, नजर समोर. आणि श्वास घेत घेत दोन्ही हात समोरून वर न्यायचे. श्वास घेत घेत वर. हाताचे तळवे सिलिंगकडे आहे तो श्वास सोडून द्या. पुन्हा एकदा एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना आपल्या टाचा जमिनीपासून वर उचला. आणि आता इथे नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवा. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. संपूर्ण शरीराला उभ्या कक्षेमध्ये खेच आहे
पावलांमध्ये थोडंसं अंतर घ्या म्हणजे आपला बॅलन्स व्यवस्थित साधला जाईल. छान. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. स्ट्रेच, 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 स्ट्रेच. सावकाश टाचा जमिनीवर येतील. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हातांची बोटं एकमेकांमध्ये सोडून दोन्ही हात बाजूने खाली येऊ देत. श्वास सोडत सोडत दोन्ही हात खाली आणि विश्रांती. करणार आहोत आपण आता डायनॅमिक त्रिकोणासन आणि त्यासाठी दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. जास्तीत जास्त अंतर. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे आहेत. सावकाश कमरेतनं पुढे झुका. उजवा हात डाव्या पावलाकडे, डावा हात वर, मग डावा हात उजव्या पावलाकडे, उजवा हात वर, नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे. अशी डायनॅमिक हालचाल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश थांबायचंय. कमरेतनं सरळ व्हायचं. दोन्ही हात खाली, पायांमधलं अंतर कमी आणि विश्रांती. आज आपण करणार आहोत वीरासन. सोपं आहे वॉरियर पोश्चर. त्याचे वेगवेगळे व्हेरिएशन्स आहेत. तर आज आपण पहिला भाग बघणार आहोत. सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. मॅटवर उभं राहायचंय. दोन्ही पाय जोडलेले. नजर एका बिंदूकडे स्थिर. आता दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. जेवढं तुम्हाला अंतर घेता येईल, जेवढं जास्तीत जास्त अंतर घेता येईल तेवढं घ्या. आणि उजवं जे पाऊल आहे ते उजव्या बाजूला टर्न करा. उजवं पाऊल उजव्या बाजूला टर्न. डावं पाऊल समोरच्या बाजूला असेल. म्हणजे तुमच्या स्क्रीनच्या दिशेला डावं पाऊल आणि उजवं पाऊल उजव्या बाजूला. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. बरोबर. आणि आता डावा गुडघा जो आहे तो फोल्ड करा. डावा गुडघा फोल्ड करा. जेवढा सीटचा भाग तुमचा खाली येईल, जमिनीच्या दिशेने जेवढा तुम्हाला आणता येईल तेवढा आणा सीटचा भाग. बरोबर. हा. आणि नजर आता आपली उजव्या हाताच्या बोटांकडे घ्या. नजर उजव्या हाताच्या बोटांकडे. हा. बरोबर. ओके. हा, जो गुडघा तुम्ही फोल्ड केलाय त्या गुडघ्याच्या हाताकडे नजर घ्या. कदाचित मी सांगताना थोडीशी गडबड केली असेल. जो गुडघा तुम्ही फोल्ड केलाय त्या हाताकडे नजर ठेवा. सावकाश उलटचाल. आधी मान मध्यभागी. जो पाय फोल्ड केलाय तो सरळ करा गुडघ्यातनं. दोन्ही हात खाली. थोडा वेळ विश्रांती. पायांमधलं अंतर कमी करून. हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. आता आपल्याला विरुद्ध पाय फोल्ड करायचा आहे. उजव्या पायाचं पाऊल समोरच्या बाजूला असेल. डाव्या पायाचं पाऊल डाव्या बाजूला. दोन्ही हात पुन्हा खांद्यातनं सरळ. आता डावा गुडघा जेवढा तुम्हाला फोल्ड करता येईल तेवढा फोल्ड करा. सीटचा भाग जास्तीत जास्त जमिनीकडे जाऊ देत. उजवा पाय गुडघ्यातनं सरळ असेल. आणि आता नजर आपली डाव्या हाताच्या बोटांकडे. बरोबर. यथाशक्ती थांबा. 1 2 3 4 5. मान मध्यभागी. सावकाश कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. पायांमधलं अंतर कमी. विश्रांती. सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचंय. बैठक स्थितीमध्ये विश्रांती.
मान मागे सैल सोडून द्या. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. थोडंसं कमरेतनं पुढे झुकायचंय. पाठ करा सरळ. बरोबर. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. डोळे अलगद मिटून घ्या. करूया दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं. आहे तो श्वास सोडा. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने श्वास सोडा. पुन्हा एकदा. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. आपण करणार आहोत आता विभागीय श्वसन. जेव्हा आपण प्राणायामाला सुरुवात करतो त्याच्या आधी दीर्घ श्वसन, विभागीय श्वसन किंवा कपालभातीची आपण आवर्तनं करतो आणि त्यानंतर आपण प्राणायामाला सुरुवात करतो. तर आता आपल्याला दीर्घ श्वसन करताना एक व्हेरिएशन करायचंय. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ते आता पकड आपल्या छातीपाशी ठेवा. छातीपाशी ठेवा. हां. आणि आता श्वास घेत घेत आपल्याला आपले हात लांब करायचेत. बघा दाखवते. श्वास घेत आपल्याला हात लांब करायचे आहेत. या प्रकारे आणि श्वास सोडताना अकार करायचा आहे. आणि आपले हात पुन्हा छातीपाशी येतील. हे झालं एक राउंड. दुसरं उकार करताना आपल्याला श्वास घेत घेत आपले हात नजरेच्या टप्प्यात घ्यायचे. बघा या प्रकारे नजरेच्या टप्प्यामध्ये आणि श्वास सोडताना उकार ऊ. हात पुन्हा छातीपाशी येतील. त्यानंतर आपण करतो स्कंद श्वसन. श्वास घेत घेत दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि श्वास सोडताना मकार पुन्हा हात छातीपाशी येतील. बघा दाखवते. ठीक आहे. उदर श्वसन करताना आपले हात समोर जातील 90 डिग्री जमिनीपासनं आणि श्वास सोडताना अकार करत हात छातीपाशी येतील. उकार करताना आपले हात 125 किंवा 120 डिग्री वर असतील. आपल्या जमिनीपासनं नजर आपली म्हणजे नजरेच्या टप्प्यामध्ये हात असतील आणि उकार आणि मकार करताना हात सरळ वरती आणि मग पुन्हा सावकाश छातीपाशी. ठीक आहे. सुरुवात करूया आता. तुम्ही साधी मांडी घातली तरी चालेल जर जास्त वेळ पद्मासनामध्ये बसणं शक्य नसेल तर. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. जोडलेले हात आपल्या छातीपाशी असतील. नजर समोर. सुरुवात करूया. श्वास घेत घेत दोन्ही हात लांब. श्वास सोडताना अकार. पुन्हा एकदा श्वास घेत दोन्ही हात लांब. श्वास सोडताना अकार. श्वास घेत दोन्ही हात लांब नजरेच्या टप्प्यामध्ये. श्वास सोडत उकार. श्वास घेत लांब नजरेच्या टप्प्यात. श्वास सोडत उकार. श्वास घेत हात वर. तळवे सिलिंगकडे. श्वास सोडताना मकार. श्वास घेत हात वर. श्वास सोडताना मकार. दोन्ही हात ज्ञान मुद्रेत, डोळे अलगद मिटलेले आणि संपूर्ण विभागीय श्वसन अकार, उकार आणि मकारासहित एकत्रित. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना अ, उ, म एकत्रित.
रिलॅक्स. तर आता प्राणायामासंबंधी थोडक्यात सांगते. आपल्याला प्राणायामाला जेव्हा आपण सुरुवात करणार, तेव्हा आपल्याला प्राणायामाचा श्लोक बोलायचा आहे. तो मी ग्रुपवरती शेअर करेनच आणि त्याचबरोबर इथे सुद्धा तुम्हाला दाखवते. तर प्राणायाम करताना जे आधी ज्यांनी योग साधना केली त्यांना माहिती असेल, की श्वास घेण्याच्या कृतीला पूरक म्हटलं जातं आणि श्वास सोडण्याच्या कृतीला रेचक म्हटलं जातं. आपली जी उजवी नाकपुडी आहे ती सूर्यनाडी आहे आणि डावी नाकपुडी जी आहे ती चंद्रनाडी आहे. तर ह्या सूर्यनाडी आणि चंद्रनाडीला ॲक्टिव्हेट करण्याचं काम किंवा त्याचं संतुलन किंवा बॅलन्स ठेवण्याचं काम जे आहे हे प्राणायामाने शक्य होतं. प्राणायामाच्या अभ्यासाने किंवा सरावाने आपला जो स्ट्रेस लेव्हल जी आहे ती आपली खूप कंट्रोलमध्ये राहते. आपलं मन शांत राहतं. आपली निर्णय क्षमता, एकाग्र क्षमता वाढण्यास मदत होते प्राणायामाच्या अभ्यासाने. ग्रंथामध्ये असं लिहिलेलं आहे, की अयुक्त अभ्यास योगेन सर्व रोग क्षयो अ, अ, प्राणायामयुक्तेन सर्व रोग क्षयो भयभयत अयुक्त अभ्यास योगेन सर्व रोग समुद्भवा. म्हणजेच काय तर योग्य प्रकारे जर तुम्ही प्राणायाम केलात तर सगळे रोग तुमच्यापासून बाजूला होतील. पण हाच जर प्राणायाम तुम्ही अयोग्य प्रकारे केलात तर तुम्हाला सगळे रोग होऊ शकतात. म्हणून आपण प्राणायामाच्या आधी काही दीर्घ श्वसन, विभागीय श्वसनाची प्रॅक्टिस यासाठी करत होतो, की आपलं ब्रीथिंग पॅटर्न काय आहे हे आपल्याला समजायला पाहिजे म्हणून. तर आता आपण सुरुवात करूया. सूर्यनाडी आणि चंद्रनाडी तुम्हाला कळलेलं आहे. उजवी नाकपुडी जी आहे ही सूर्यनाडी आहे. सूर्य हा ऊर्जेचा प्रतीक असतो. ज्याच्याने आपल्यामध्ये एक वेगळा उत्साह असतो. आपण खूप ॲक्टिव्हली सगळी कामं करत असतो आणि चंद्रनाडी म्हणजे डावी नाकपुडी जी आहे ही शांततेचं प्रतीक आहे. चंद्र जो आहे तो शीतलतेचं प्रतीक आहे. याच्याने जेव्हा आपली ही नाडी ॲक्टिव्हेट असते, तेव्हा आपण थोडंसं लॉजिकली विचार करत असतो किंवा आपण थोडीशी इनोव्हेटिव्ह विचार करत असतो. तर ह्या सगळ्या नाड्या आपल्या कशा ॲक्टिव्हेट राहतात किंवा त्या समतोल ठेवण्याचं काम जे आहे, हा अनुलोम-विलोम प्राणायाम करतो. तर आपण टप्प्याटप्प्याने पुढे जाणार आहोत. तर आज आपण बघूया प्राणायाम मुद्रा आणि प्राणायामाचा श्लोक. ही आहे प्राणायामाची मुद्रा किंवा अंगुली मुद्रा म्हणतात, जी आपल्याला उजव्या हाताची करायची आहे. उजव्या हाताची पहिली 2 बोटं फोल्ड करून ती अंगठ्याच्या मुळाशी घ्यायची. करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट ओपन असेल आणि अंगठा ओपन असेल. ह्या 3 बोटांच्या आधाराने आपल्याला एकदा उजवी नाकपुडी बंद करायची असते आणि एकदा डावी डावी नाकपुडी बंद करायची असते. तर ही आहे आपली प्राणायाम मुद्रा. ठीक आहे. ही उजव्या हाताची आपल्याला करायची असते. बघा प्राणायाम मुद्रा. अंगठा जो ओपन आहे त्याच्याने आपल्याला उजवी नाकपुडी बंद करायची असते. आणि त्यानंतर जेव्हा आपल्याला डावी नाकपुडी बंद करायची असते, त्यावेळेला करंगळी आणि त्याच्या बाजूचं जे बोट आहे, त्याच्याने डावी नाकपुडी बंद करायची. ठीक आहे? जे पहिल्यांदा योग साधना करतायत त्यांच्यासाठी मी ही सूचना देतेय, की ही जी 3 बोटं यासाठीच ओपन आहेत. एकदा आपल्याला उजवी नाकपुडी बंद करायची असते आणि एकदा डावी नाकपुडी. ठीक आहे? आता प्राणायामाचा श्लोक बघूया. जो अतिशय महत्वाचा आणि खूप अर्थपूर्ण आहे आपल्या नेहमीच्या सरावासाठी. हा आहे प्राणायामाचा श्लोक. दोन्ही हात जोडून घेऊया आणि माझ्या मागोमाग आपणही बोला. प्राणस्येदं वशे सर्वं प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत्प्रतिष्ठितम् त्रिदिवे यत्प्रतिष्ठितम् मातेव पुत्रान् रक्षस्व मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञाञ्च श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति विदेहि नैति. अलगद डोळे मिटून आपल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन करायचंय. त्या श्लोकामध्ये 2 शब्द आलेत श्रीश्च आणि प्रज्ञांच. तर ही श्री म्हणजे संपत्ती,
आरोग्यम धनसंपदा आणि प्रज्ञांच म्हणजे बुद्धी. तर ह्या श्लोकाचा अर्थ खाली दिलेलाच आहे. तिन्ही लोकांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे ते सर्व प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राणा, माता जसे पुत्रांचे रक्षण करते, तसे तू आमचे रक्षण कर आणि आम्हाला संपत्ती म्हणजे श्रीश्च आणि प्रज्ञा म्हणजेच चांगली बुद्धी प्राप्त करून दे. तर ही संपत्ती म्हणजे अवर हेल्थ इज अवर वेल्थ. प्राणशक्तीला मनापासून वंदन. तर आज आपण बघणार आहोत सूर्य अभ्यास आणि सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास. म्हणजेच एकाच नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि त्याच नाकपुडीने श्वास सोडायचा. ठीक आहे. साधी बैठक घालायला हरकत नाहीये. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा. सुरुवातीला आपण करणार आहोत सूर्य अभ्यास. कारण की आता आपण जी काही साधना केली, जी आसनं केलीत, त्यामुळे एक आपल्या शरीरामध्ये एक ऊर्जा निर्माण झालेली आहे. तर ती ॲक्टिव्हेट आहे का? म्हणजे आपली सूर्य नाडी ॲक्टिव्हेट आहे का? हे आता आपण तपासूया. तर 2 बोटं जी आहेत त्याच्याने डावी नाकपुडी बंद करा. डोळे अलगद मिटलेले. उजवीने आहे तो श्वास सोडा. उजवीने खोलवर दीर्घपूरक श्वास भरून घ्या. उजवीने संथरेचक घेतलेला श्वास सोडून द्या. उजवीने खोलवर दीर्घपूरक श्वास भरून घेऊया उजव्या नाकपुडीने. उजवीने संथरेचक घेतलेला श्वास सोडून द्या. अजून एक राउंड करूया. उजवीने खोलवर दीर्घपूरक. उजवीने संथरेचक. आता उजवी नाकपुडी बंद करा अंगठ्याने आणि डावी नाकपुडी ओपन करा. डावीने आहे तो श्वास सोडून देऊया. डावीने खोलवर दीर्घपूरक. डावीने संथरेचक. डावीने खोलवर दीर्घपूरक. डावीने संथरेचक. डावीने खोलवर दीर्घपूरक. लास्ट राउंड. डावीने संथरेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञानमुद्रेमध्ये. डोळे अलगद मिटलेले आहेतच. क्रमाक्रमाने उजव्या नाकपुडीने आणि डाव्या नाकपुडीने आपण श्वास घेण्याची आणि सोडण्याची कृती केली. त्याच्यामुळे श्वसन मार्गात तिथल्या नाकपुडीमध्ये काही बदल जाणवतोय का? हे आपलं आपण तपासूया. पद्मासन, अर्धपद्मासन ज्यांनी घातलं असेल त्यांनी साधी मांडी घालायला हरकत नाहीये. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे. हातांची ज्ञान मुद्रा. पायाची बैठक थोडी सैल करायला हरकत नाहीये. कम्फर्टेबल बसायचं आहे. पाठकणा सरळ असेल, पण त्याच्यावर कुठलाही ताण नसेल. हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहेत. खांदे जमिनीकडे सैल सर सोडलेले आहेत. डोळे अलगद मिटलेले. देहधारणा. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत जी बैठक आपण धारण केलेली आहे, त्या बैठकीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. स्थिर सुखमासनम. पतंजली मुनींचं आसनांसंबंधीचं हे पहिलं सूत्र. एक हलकसं स्मित हास्य आपल्या ओठांवरती. जाणीव आपल्या श्वासाकडे. प्राणधारणा. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव दोन्ही नाकपुड्यांना. ही थंड हवा आपल्या नाकावाटे कंठापर्यंत जाते आणि ती पुढे फुफ्फुसांपर्यंत पोचते याची जाणीव. प्राणशक्ती, चैतन्य शक्ती आपण आपल्यात भरून घेत आहोत, सामावून घेत आहोत. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव दोन्ही नाकपुड्यांना.
या हवेच्या मार्फत आपली शारीरिक, मानसिक अशुद्धी, आपल्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी, दुःख आपण ह्या श्वासावाटे बाहेर सोडून देत आहोत. श्वास घेत प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहोत. श्वास सोडत तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहोत. आपण करत असलेली योग साधना, त्याच्यामुळे आपला आत्मविश्वास वाढत चाललेला आहे. आपलं शारीरिक, मानसिक आरोग्य अतिशय उत्तम होत आहे. औषधविरहित आणि व्याधीविरहित होत आहे. प्रचंड इच्छाशक्ती आपल्यात जागृत होत आहे. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला हळूहळू बदलत चाललेला आहे. सामाजिक आणि कौटुंबिक स्वास्थ्य आपलं अतिशय उत्तम आहे, आनंदी आहे, समाधानी आहे. शरीर मनाच्या या शांत, प्रसन्न स्थितीत स्वतःला एक संकल्प, समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेवा अभ्यासते प्राज्ञा यथाशक्ती निरंतरम. मला माझ्या जीवनात सुख, समाधान, आनंद प्राप्त करून घ्यायचा आहे आणि त्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, इष्टदेवतेचं स्मरण करूया. तुला स्वामिनीचं स्मरण करूया आणि त्यांना मनोभावे वंदन करूया. त्यांचे आशीर्वाद घेऊया. योग कर्मसु कौशल्यम. आपला प्रत्येक कर्म हा प्रामाणिकपणाचा असणार आहे आणि याच्याने सुद्धा योग हा प्राप्त होतो, साध्य होतो. ही भावना आपल्या मनामध्ये आणि करूया एक मकार लांबवलेला ओमचा उच्चार. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार ओम. शांती पाठ दोन्ही हात जोडून घेऊया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांतीः. माझी आजची साधना सुफल संपन्न होत आहे. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित आपण आपला राग, द्वेष, अहंकार सोडून देत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमैथुन. नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. शुभ दिवस. हरिओम. मीटिंग एंड करते.